नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गरमागरम कांदा भजी. पावसाळ्यामध्ये चहासोबत एकदम छान लागणारी डिश आहे ही आणि खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. क्रिस्पी कसे होते ट्रिक सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असा कांदा मी स्लाइस करून घेतला आहे बारीक कापून. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि त्याला छान असं मिक्स करणार आहे. कांदा भजी कडक कशी करायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि क्रिस्पी कशी लागते त्यासाठी लागणारे साहित्य आहे चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, खूप सारा मस्त तोही छान असा कट करून घ्यायचा बारीक, आणि लसूण तोही छान असं आपण ग्रेटरने ग्रेट करून घेऊया किंवा तुम्ही टेचूनही घेऊ शकता. हो, मी नेहमी बोलते जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया रेसिपीसाठी. चिरलेल्या कांद्यात मीठ टाकलं होतं जेणेकरून त्यात पाणी सुटतं. हे बघा, छान असं स्क्वीज करून घ्यायचं, त्यातलं पाणी काढून टाकायचं. मीठ टाकल्यामुळे 5 मिनिटं बाजूला ठेवलं तर पण कांद्यामधलं पाणी सुटतं आणि ते पाणी छान असा कांदा पिळून घ्यायचा आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं. आता हा पिळून घेतलेला कांदा घ्यायचा, त्यामध्ये आपण ॲड करूया टेचलेलं लसूण, कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर, कढीपत्ता, अजवाईन म्हणजे ओवा, जिरे, लाल तिखट, हिंग, हळद आणि थोडंसं धना-जिरा पावडर. आणि आपण टाकूया याच्यामध्ये बेसन. 2 चमचे टाकले आहे. थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकणार आहे जेणेकरून भजी आणि क्रिस्पी होतात एकदम. आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आणि थोडंसं तेल टाकणार. छान असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव. हे बघा, कांद्याच्या पाण्यामध्येच आपण मिक्स केलं आहे. तेल साईडला गरम करून घ्यायचं. हे छान असं बॅटर आपलं झालं आहे. पाणी न टाकता तेल आपलं गरम झालं आहे आणि आपण आता याची गरमागरम भजी तयार करणार आहोत. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कांदा भजी कशी बनवतात. एक एक करून छान असं. आणि तेल गरम झाल्यावर फ्लेम आपली मिडियमच ठेवायची जेणेकरून भजी पूर्णपणे छान असं क्रिस्पी तळून होतात आतमध्येपर्यंत. छान असे आपली गरमागरम भजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्येच आपण
मिरचीला स्लाईड करून त्यातच तळायला घेऊया. गरमागरम भजी, गरमागरम चहा आणि त्याच्यावर मिरची, अगदी छान कॉम्बिनेशन लागतं. छान असे मिरच्या त्यातच तळून घेऊया आपण. सांगितल्याप्रमाणे ट्रिक नक्की वापरा आणि नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तयार करा. खूप सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. आपली भजी छान अशी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळायची. ही आपली भजी, कांदा भजी तयार आहे. हे बघा, छान अशी आपली ही कांदा भजी तयार झाली आहे. या पद्धतीने सगळी भजी आपण तळून घेऊया गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत. ही भजी आपण मस्त इव्हिनिंग स्नॅक्ससाठी चहा सोबत उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करा. हे बघा, छान असे आपले क्रिस्पी कांदा भजी तयार आहे. हे बघा, अगदी क्रिस्पी झालेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.